सर्व विद्यार्थ्यांना माझा नमस्कार। मी प्राध्यापक सुनील उद्धव गेडाम, लोकमान्य टिळक महाविद्यालय वणी, विषय राज्यशास्त्र, ऑनलाईन शिक्षण उपक्रमामध्ये वर्ग 12वीच्या सर्व विद्यार्थ्यांचं मी मनापासून स्वागत करतो आणि आजच्या व्हिडिओला म्हणजे तासिकेला सुरुवात करतो। तर मागील तासिकेमध्ये भारतातील महिलांची स्थिती या संदर्भात ती तासिका आपण घेतलेली होती आणि भारतातील महिलांच्या स्थितीवर आपण प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला। त्यामध्ये प्रामुख्याने भारतातील महिलांच्या 4 समस्या आपण पाहिल्या। पहिली समस्या आर्थिक असमानता, दुसरी समस्या होती तस्करी आणि शोषण आणि तिसरी समस्या होती भारतातील महिलांचं साक्षरतेचं प्रमाण फार कमी आहे आणि चौथी समस्या होती राजकीय प्रतिनिधित्व। भारतातील महिलांचं राजकीय प्रतिनिधित्व फार कमी प्रमाणात दिसून येते। अशा 4 समस्या आपण पाहिल्या आणि या 4ही समस्या सोडविण्यासाठी भारतातील राष्ट्रीय पातळीवर काय काय उपक्रम तयार करण्यात आले किंवा काय काय धोरणे आणि कार्यक्रम घेण्यात आलेली आहेत, या कार्यक्रमाची माहिती आजच्या तासिकेमध्ये आपण पाहणार आहोत। तर आजचा विषय आहे भारताचे महिलांच्या प्रगतीसाठी धोरणे आणि कार्यक्रम। तर भारतामध्ये राष्ट्रीय पातळीवर महिलांच्या प्रगतीसाठी व विकासासाठी 1947 पासून तर आजपर्यंत काय काय धोरणे व कार्यक्रम राबविण्यात आलेले आहेत, या धोरणाची माहिती इथे आपण पाहण्याचा प्रयत्न करू। तर 1953 साली भारतामध्ये केंद्रीय सामाजिक कल्याण मंडळाची स्थापना करण्यात आली। केंद्रीय सामाजिक कल्याण मंडळाची स्थापना करण्यात आली आणि या केंद्रीय सामाजिक मंडळाची उद्देश काय होता, तर महिलांच्या प्रगतीसाठी व विकासासाठी एक धोरण व कार्यक्रम तयार करणे, त्या माध्यमातून महिलांची प्रगती साधता येईल, हा त्यामागचा उद्देश होता। आणि या कल्याणकारी मंडळाचा उद्देश होता कल्याणकारी दृष्टिकोन असा होता। मग कल्याणकारी दृष्टिकोन आहे त्यामध्ये महिला, कुटुंब व बालकांच्या कल्याणासाठी एक प्रगती व विकासासाठी एक धोरण राबविणे, अशा पद्धतीचा उद्देश होता। त्यानंतर 1953 साली जी केंद्रीय सामाजिक मंडळ स्थापन करण्यात आली, या मंडळाचा उद्देश नंबर 1 कुटुंब, महिला व बालकांसाठी कल्याणकारी योजना राबविणे हा होता। नंबर 2 महिला मंडळे स्थापन करून महिलांचा विकास साधणे आणि नंबर 3 धोकादायक कामापासून महिलांचे संरक्षण, गर्भवती स्त्रिया आणि बालकांसाठी आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे इत्यादी होता। त्यानंतर 1960च्या दशकामध्ये 1953 मध्ये महिलांच्या विकासासाठी कल्याणकारी दृष्टिकोन होता, तर 1960च्या दशकामध्ये कल्याणकारी योजना तयार करून महिलांच्या शिक्षणावर भर देण्यात आला। मग महिलांच्या शिक्षणावर भर देण्यात आला, जोपर्यंत महिला या साक्षर होणार नाही तोपर्यंत स्वतःच्या समस्या हे सरकारपुढे मांडू शकणार नाही आणि सरकारपुढे आपल्या कोणत्याही समस्या मांडण्यासाठी, त्या समस्याचं निराकरण होण्यासाठी महिलांमध्ये शिक्षणाचं प्रमाण वाढलं पाहिजे, साक्षरतेचं प्रमाण वाढलं पाहिजे, असा प्रयत्न 1960च्या दशकामध्ये करण्यात आला आणि त्यावेळी उद्दिष्ट ठरविण्यात आलं आरोग्यविषयक कार्यक्रमाचा भर, मातृत्व आणि बालकांसाठी आरोग्य सुविधा, आरोग्य, शिक्षण व पोषण आणि कुटुंब नियोजन असा 1960च्या दशकामध्ये कल्याणकारी दृष्टिकोन आणि शिक्षणावर भर देण्यात आला। त्यानंतर 1970च्या दशकामध्ये 60 मध्ये कल्याणकारी आणि शिक्षणावर भर देण्यात आला आणि 1970च्या दशकामध्ये महिलांच्या संदर्भातील कल्याणकारी दृष्टिकोनामध्ये बदल घडून विकासावर भर देण्यात येऊ लागला।
1960 मध्ये कल्याणकारी दृष्टिकोन स्वीकारून शिक्षणावर भर देण्यात आला, परंतु 1970च्या दशकामध्ये कल्याणकारी दृष्टिकोनामध्ये बदल घडून महिलांच्या विकासावर भर देण्यात येऊ लागला आणि 1970चे हे दशक संयुक्त राष्ट्राचे महिलांसाठीचे दशक म्हणून ओळखले जाते. कारण 1975 ते 1985 हे महिलांचे संयुक्त राष्ट्राने ठरविलेले दशक आहे आणि आपल्याला महिलांचे दशक म्हणून ओळखता येईल. मग भारतातील महिलांची स्थिती अभ्यासण्यासाठी एक समिती नियुक्ती करण्यात आली. संयुक्त राष्ट्राने जेव्हा महिलांचे दशक म्हणून साजरं करण्यात आले त्यावेळी संयुक्त राष्ट्राची एक समिती भारतामध्ये नियुक्ती करण्यात आली आणि या समितीने एक अहवाल दिला. भारतातील बदलत्या सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीत महिलांच्या सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीत महिलांचे हक्क आणि स्थिती यावर भाष्य केले गेले आहे आणि या अहवालाचे शीर्षक टुवर्ड इक्वॅलिटी असे देण्यात आले. मग महिलांची आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती आणि महिलांचे हक्क यावर भाष्य करण्यात आलेले आहेत. त्याला एक शीर्षक देण्यात आले. त्या शीर्षकाचं नाव आहे टुवर्ड इक्वॅलिटी. मग 1970 नंतर 1980च्या दशकामध्ये महिलांच्या संदर्भातील दृष्टिकोन आणखी बदल घडून आला आणि त्यामध्ये आरोग्य, शिक्षण आणि रोजगारावर भर देण्यात आला. म्हणजे महिलांचा विकासावर भर देण्यात आला. कारण 1960च्या दशकामध्ये कल्याणकारी दृष्टिकोन स्वीकारल्यामुळे विकासावर, शिक्षणावर भर देण्यात आला होता आणि 1970 मध्ये विकासावर भर देण्यात आलेला होता आणि 1980 मध्ये आणखी त्यामध्ये बदल घडवून आला. त्यामध्ये आरोग्य, शिक्षण आणि रोजगार यावर भर देण्यात आलेला दिसून येतो. मग 70 आणि 80च्या दशकानंतर 1990च्या दशकामध्ये आणि जी महिलांच्या विकासाची जागा होती ही सक्षमीकरणाने घेतली. महिलांचं सक्षमीकरण झालं पाहिजे, महिला स्वावलंबी झाल्या पाहिजे, महिला आत्मनिर्भर झाल्या पाहिजेत आणि मग विकासाची जागा सक्षमीकरणाने घेतली आणि शासनाने महिलांच्या विकासाचे फायदे महिलांनाही करून द्यायचे होते. त्यासाठी नियोजन आणि अंमलबजावणीमध्ये महिलांचा सहभाग महत्त्वाचा मानला जाऊ लागला आणि नियोजन करायचं असेल, कायद्याची अंमलबजावणी करायचं असेल तर त्यामध्ये महिलांचा सहभाग हा सुद्धा अतिशय महत्त्वाचा मानला जाऊ लागला आणि 1990 मध्ये कायद्याद्वारे राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना करण्यात आली. तर महिलांच्या विकासासाठी, महिलांचा शासनामध्ये सहभागी होण्यासाठी, नियोजनामध्ये सहभागी होण्यासाठी 1990 मध्ये राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना करण्यात आली. त्यात महिलांच्या हक्कांचे व कायदेशीर बाबींचे संरक्षण करण्याची ग्वाही सुद्धा देण्यात आली आणि भारताच्या संविधानातील 73 व 74व्या घटना दुरुस्तीने 1993 मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये पंचायत समिती, नगरपालिका, नगरपंचायत, महानगरपालिका, जिल्हा परिषद यांना स्थानिक स्वराज्य संस्था असं म्हटलं जातं आणि 1993 मध्ये 73 व 74व्या घटना दुरुस्तीने 33% आरक्षण देण्याचं सरकारने मान्य केलं आणि त्यामुळे स्थानिक पातळीवरील निर्णय प्रक्रियेत महिलांचा सहभाग वाढण्यास मदत झालेली दिसून येते. मग महिलांना ज्यावेळी 33% आरक्षण देण्याचं मान्य केलं त्यावेळी महिलांमध्ये शासनामध्ये किंवा निर्णय प्रक्रियेमध्ये, शासन संस्थेमध्ये महिलांचं येण्याचं प्रमाण हे वाढलेलं दिसून येतं आणि महिलांमध्ये कुठेतरी शासनामध्ये किंवा राजकीय सहभाग वाढलेला दिसून येतो. आणि मग महिला 1990च्या दशकामध्ये महिलांमध्ये एक विकासात्मक भाव निर्माण करून महिलांमध्ये सक्षमीकरण करून घेतलं पाहिजे. या आधारावर भारतातील महिला प्रत्येक क्षेत्रामध्ये, म्हणजे पायलट असो, इंजिनियर असो, पोलीस क्षेत्रामध्ये असो, SRP असो, अशा संपूर्ण क्षेत्रामध्ये आज महिला कार्य करताना दिसून येतात. इतकंच नव्हे तर भारताच्या राष्ट्रपती, भारताचे पंतप्रधान, मुख्यमंत्री सुद्धा महिला झालेल्या दिसून येतात. महिला असं कुठलंही क्षेत्र
शिल्लक राहिलेलं नाही की ज्यामध्ये महिला कार्य करू शकत नाही. महिला प्रत्येक क्षेत्रामध्ये अतिशय जबाबदारीने आपलं कार्य पार पाडताना दिसून येतात. हे कशाचं लक्षण आहे तर हे सक्षमीकरणाचं लक्षण आहे. महिलांना जेव्हा आपण सक्षमीकरणाच्या भूमिकेतून पाहिलेला आहे, महिलांमध्ये स्वावलंबन आणि आत्मविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा महिला संपूर्ण क्षेत्रामध्ये आपला सहभाग नोंदवून आपली कामगिरी किंवा आपली चुणूक अतिशय चांगल्या पद्धतीने दाखवताना दिसतात आणि सिद्ध होताना दिसते आहे. इथे महिला स्वावलंबी झालेल्या आहेत. तंत्रज्ञान म्हणजे कॉम्प्युटरचा शिक्षण घेण्याचा प्रयत्न करताना दिसतात. म्हणजे महिला या शिक्षणावर आणि सक्षमीकरणावर त्यांचा भर देण्यात आलेला आहे. आणि या माध्यमातून महिला काय होतील, आत्मनिर्भर बनतील, स्वावलंबी बनतील आणि स्वतःचं रक्षण हे स्वतः करू शकतील, असा त्यामागचा उद्देश होता. त्यानंतर आता महिलांसाठीचा सामाजिक आणि सांस्कृतिक परीघ हा जुन्या व नव्या मूल्यांचे जटिल मिश्रण आहे असं आपल्याला म्हणता येईल. जुन्यामध्ये औद्योगिकरण, जागतिकीकरण, शहरीकरण आणि आधुनिकीकरणामुळे महिलांच्या आयुष्यात फार मोठे बदल झालेले आहेत. म्हणजे एका बाजूला उदारमतवादामुळे महिलांना शिक्षण, रोजगार आणि निर्णय प्रक्रियांमध्ये अनेक संधी मिळत आहे. उदारमतवादामुळे महिलांना शिक्षणामध्ये, रोजगारामध्ये आणि निर्णय प्रक्रियेमध्ये अनेक संधी मिळत आहे. तर दुसऱ्या बाजूला महिलांच्या अत्याचारामध्ये वाढ झालेली दिसून येतोय. आणि इतकंच नव्हे तर त्यांच्या वेतनामध्ये दरी आणि भेदभावांचा सामनाही त्यांना करावा लागतो. म्हणजे जुन्या आणि नवीन मूल्यांचं हे जटिल मिश्रण आहे. म्हणून यासाठी म्हटलं जातं, कारण एका बाजूला महिलांसाठी शिक्षण आणि रोजगार दिलेला आहे, त्यांचा निर्णय प्रक्रियेमध्ये सहभाग सुद्धा वाढविलेला आहे, परंतु दुसऱ्या बाजूला त्यांच्या अत्याचारामध्ये काय वाढ झालेली आहे. त्यांच्यामध्ये स्त्री आणि पुरुषांमध्ये वेतनामध्ये दरी निर्माण झालेली आहे. भेदभावाचा सामना नेहमी करावा लागतो. आणि अशा या समस्या दूर करण्यासाठी सरकारने तर पावले उचललेली आहेत, त्यासोबतच संस्थात्मक घटकांना सुद्धा पुढाकार घेतल्यास समाजातील मूल्ये आणि मानसिकता यात बदल घडून येऊ शकतो. म्हणजे सरकार महिलांच्या विकासासाठी, सक्षमीकरणासाठी नेहमी तर प्रयत्न करीत आहे, तरी परंतु समाजातील विविध घटकांचं सुद्धा हे कार्य आहे. समाजातील विविध घटकांनी त्यांच्या मानसिकतेमध्ये बदल घडून आणल्यास महिलांचा खरोखर आपल्याला सन्मान करता येईल किंवा मान देता येईल. त्यामध्ये कुटुंब आहे, समुदाय आहे, धर्म, शैक्षणिक संस्थांचा सुद्धा समावेश असतो. कुटुंबाची सुद्धा जबाबदारी असते, समुदायाची सुद्धा जबाबदारी असते, आपल्या धर्माची सुद्धा जबाबदारी असते आणि शैक्षणिक संस्थांची सुद्धा जबाबदारी असते महिलांचा सन्मान करणे. लिंगभाव समानतेसाठी आर्थिक आणि सामाजिक धोरणाची निर्मिती करणे, त्यांना बळकटी देणे आणि अंमलबजावणी करणे हे त्यांच्या मार्फत होऊ शकते. अशा पद्धतीने महिलांचा सन्मान वाढविण्यासाठी, महिलांमध्ये विकास आणि स्वावलंबन निर्माण करण्यासाठी शासनाने अनेक प्रयत्न राबविण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि जोपर्यंत या शासनाच्या प्रयत्नाला सामाजिक घटकांची, कुटुंबाची, धर्माची, समुदायाची साथ मिळत नाही, तोपर्यंत या महिलांमध्ये सन्मान निर्माण होईल किंवा नाही याबद्दल साशंकाच आहे असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर 1906 मध्ये भारत सरकारचे महिला आणि बालकल्याण स्वतंत्र मंत्रालय तयार करण्यात आले. आणि जेव्हापासून म्हणजे 2006 पासून महिलांच्या विकासासाठी महिला व बालकल्याण विभाग हे स्वतंत्र मंत्रालय म्हणून अस्तित्वात आले. याआधी 1985 सालापासून हे बालकल्याण व महिला हे मानव संसाधन विकास विभागाच्या खात्यामध्ये येत असे. या मंत्रालयाचा प्रमुख उद्देश महिला व बालकांसाठी असलेल्या धोरणातील त्रुटी शोधणे, लिंगभाव समानतेसाठी व बालकांवर केंद्रित असे कायदे तयार करणे, धोरणे व कार्यक्रम आखणे हा होता. महिलांना सन्मानाने जगता येईल आणि विकासामध्ये समान भागीदार होता येईल, तसेच हिंसा आणि भेदभावरहित वातावरण निर्माण करून सक्षमीकरण साधणे
हा या मंत्रालयाचा उद्देश होता आणि महिलांच्या विकासासाठी स्वतंत्र मंत्रालय तयार करण्यात आलं इसवी सन 2006 मध्ये आणि त्या मंत्रालयाचं नाव महिला व बालकल्याण विभाग असं देण्यात आलेलं आहे। आणि मग हे स्वतंत्र मंत्रालय का तयार करण्यात आलं तर महिलांना सन्मानाने जगता येईल, त्यामध्ये विकासामध्ये समान भागीदार होता येईल, तसेच हिंसा आणि भेदभावरहित वातावरण निर्माण करून त्यांच्यामध्ये सक्षमीकरण साधणे हा या मंत्रालयाचा काय होता उद्देश होता। त्यानंतर याच्या आधी 2016 चे राष्ट्रीय धोरण मसुदा 2016 चे राष्ट्रीय धोरण मसुदा महिलांच्या विकासासाठी 2016 मध्ये राष्ट्रीय धोरणाचा एक मसुदा तयार करण्यात आला आणि त्या मसुद्यामध्ये महिलांच्या हितासाठी महिलांच्या कल्याणासाठी अनेक योजना राबविण्यात आल्या। त्या योजना कोणकोणत्या आहेत ते आपण पाहण्याचा प्रयत्न करू। तर त्या मसुद्याचा म्हणजे 1916 चे जे राष्ट्रीय धोरण होते त्या मसुद्याचा उद्देश होता नंबर 1 अन्न सुरक्षा व पोषण यांच्यासह आरोग्याच्या समस्याकडे लक्ष देणे, नंबर 2 किशोरवयीन मुलींच्या शिक्षणासाठी प्रयत्नशील राहणे, नंबर 3 कौशल्य विकास व कार्यक्रमांतर्गत महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे, 4 महिला विरोधी सर्व प्रकारच्या हिंसेची दखल घेणे, त्यानंतर 5 हवामान बदलामुळे वाढत्या नैसर्गिक आपत्तीच्या काळात निर्वासित व विस्थापित होणाऱ्या समुदायातील लिंगभावात्मक विषमतेची दखल घेणे आणि नंबर 6 सामाजिक, आर्थिक, राजकीय, शासकीय संस्था धोरण निर्मितीमध्ये महिलांना समान सहभागी करून घेणे आणि 7वा उद्देश होता भेदभावाच्या सामाजिक दृष्टिकोनात बदल घडविणे, पुरुष व मुलांच्या सहभागाने त्यांच्या मानसिक स्थितीमध्ये बदल घडवून आणणे अशी उद्दिष्ट होती आणि हे सर्व उद्दिष्ट महिलांचा विकास करण्यासाठी, महिलांचा कल्याण करण्यासाठी, महिलांमध्ये आत्मनिर्भरता व स्वावलंबन निर्माण करण्यासाठी आणि महिलांचा राजकीय क्षेत्रामध्ये सहभाग वाढविण्यासाठी, महिलांना सन्मानाने जीवन जगता येण्यासाठी 2016 चे राष्ट्रीय धोरण तयार करण्यात आले आणि या धोरणाचा मसुदा हा अशा पद्धतीने तयार करण्यात आला। मग धोरणाचा मसुदा हा अशा पद्धतीने तयार करण्यात आला, त्यामध्ये कल्याणकारी दृष्टिकोनावर लक्ष देण्यात आलं। इतकंच नव्हे तर रोजगारावर सुद्धा लक्ष देण्यात आलेले आहे, विकासावर सुद्धा लक्ष देण्यात आलेलं आहे, सक्षमीकरणावर सुद्धा लक्ष देण्यात आलेलं आहे आणि सरकार सर्वतोपरी तर प्रयत्न करत आहे तरी परंतु जोपर्यंत सरकारच्या प्रयत्नाला समाजाची, कुटुंबाची, धर्माची, महिलांमध्ये सन्मान जागृती करण्यासाठी जी साथ मिळत नाही तोपर्यंत महिलांना अतिशय चांगल्या रीतीने सन्मानाने जीवन जगता येईलच असं ठामपणे आपल्याला सांगता येत नाही। तर महिलांना सन्मानाने जीवन जगण्यासाठी सरकारची जशी जबाबदारी आहे, सरकार ज्या पद्धतीने प्रयत्नशील आहे तशाच पद्धतीने आपल्या आजूबाजूचा समाज, आपल्या आजूबाजूचे कुटुंब, धर्माच्या संस्था या सुद्धा महिलांकडे चांगल्या दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे, वागविलं पाहिजे, तरच महिलांच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडून येऊ शकतो। त्यानंतर मंत्रालयाने 2001 साली महिला सक्षमीकरणासाठी राष्ट्रीय धोरण तयार केले आणि 2016 मध्ये महिलांसाठी राष्ट्रीय धोरणाच्या मसुद्याची निर्मिती केली आणि भारतातील कायदेमंडळाने अलीकडे अनेक महत्त्वाचे कायदे पारित केले। त्यातील कामाच्या ठिकाणी स्त्रियांचा लैंगिक छळ विधेयक, जर कामाच्या ठिकाणी स्त्रियांचा लैंगिक छळ होत असेल तर ते लैंगिक छळ थांबविण्यासाठी म्हणजे प्रतिबंधात्मक व निवारण करण्यासाठी 2013 मध्ये एक कायदा तयार करण्यात आला आणि हा कायदा स्त्रियांच्या संरक्षणासाठी अतिशय चांगल्या पद्धतीने त्याचा वापर करता येईल। त्यानंतर दुसरा कायदा तयार करण्यात आला, घरगुती हिंसाचार प्रतिबंध कायदा, हा 2005 मध्ये तयार करण्यात आला आणि त्यानंतर मुस्लिम महिला
लग्नासंदर्भात हक्कांचे संरक्षण कायदा 2019 मध्ये तयार करण्यात आला. मुस्लिम महिलाच्या लग्नाच्या संदर्भामध्ये जे घटस्फोट किंवा तलाक दिल्या जातं त्या संदर्भात महिलांना संरक्षण देण्यासाठी 2019 मध्ये हा कायदा तयार करण्यात आलेला आहे. असे अनेक प्रकारचे कायदे महिलांच्या हितासाठी तयार करण्यात आलेले आहेत. परंतु अनेक प्रकारचे कायदे शासनामार्फत महिलांच्या हितासाठी तयार करण्यात आलेले आहेत. तरी परंतु आपल्याला असं ठामपणे म्हणता येणार नाही की महिलांना आदराने म्हणजे महिलांवर अन्याय होत नाही. आपण इकडे तिकडे बाजूला पाहताना, पेपरमध्ये वाचताना, टीव्हीवर ऐकताना, बातम्यांमध्ये ऐकताना आपल्याला नेहमी अशा पद्धतीचे लैंगिक शोषण अशा पद्धतीचे अनेक गोष्टी आपण ऐकताना दिसतो, पाहताना दिसतो. मग महिलांच्या संरक्षणासाठी इतके कायदे तयार केलेले आहेत तरी परंतु महिलांच्या अत्याचारामध्ये अजून वाढ होताना दिसत आहे. मग कायदे तयार करून फक्त आपल्याला चालणार नाही तर कुटुंबाची व समाजाची व धर्माची व आजूबाजूच्या लोकांची व इतर संस्थांची सुद्धा मदत घेणे व त्यांच्या मानसिकतेमध्ये बदल घडवून आणणे हे आजच्या काळाची गरज आहे. आणि महिलांना जर सन्मानाने जीवन जगता आले तरच त्या कुटुंबाचा व समाजाचा आपल्याला विकास करता येईल, कल्याण साधता येईल. आणि समाजाचा व कुटुंबाचा जर कल्याण साधता आलं तर आपल्याला घटक राज्यांचा व देशाचं सुद्धा आपल्याला कल्याण करता येईल. अशा पद्धतीने महिलांच्या संरक्षणासाठी, महिलांच्या सक्षमीकरणासाठी भारतीय संविधानाने किंवा राष्ट्रीय पातळीवर काय काय धोरणे व कार्यक्रम राबविल्या गेलेले आहेत या धोरणाची माहिती इथे आपण पाहण्याचा प्रयत्न केला. आता झालेल्या तासिकेवर गृहपाठ दिलेला आहे. नंबर 1, भारताने महिलांच्या प्रगतीसाठी 1953 मध्ये कोणत्या मंडळाची स्थापना केली? नंबर 2, भारतात राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना केव्हा करण्यात आली किंवा केव्हा झाली? नंबर 3, भारत सरकारचे महिला व बालकल्याण विभाग स्वतंत्र मंत्रालय म्हणून केव्हा अस्तित्वात आले? नंबर 4, 1993 मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेत महिलांना किती टक्के आरक्षण देण्यात आले? किती टक्के आरक्षण देण्याचं सरकारनं काय केलेलं होतं? मंजूर केले होते. आणि 5वा प्रश्न आहे, दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे प्रश्नाचे सविस्तर उत्तर लिहा. प्रश्न आहे भारतातील महिलांची स्थिती. त्यामध्ये 4 मुद्दे दिलेले आहेत. अ आहे आर्थिक असमानता, ब आहे तस्करी व शोषण, क आहे साक्षरतेचे प्रमाण आणि ड आहे राजकीय प्रतिनिधित्व. असा दीर्घतरी प्रश्न आहे. या 4 मुद्द्यांच्या आधारे भारतातील महिलांची स्थिती आपल्याला स्पष्ट करायची आहे. अशा पद्धतीने दिलेला होमवर्क घरी राहून पूर्ण करा. आणि या तासिकेच्या संदर्भात, या व्हिडिओच्या संदर्भात विद्यार्थ्यांना काही अडचणी निर्माण झाल्यास विद्यार्थ्यांनी खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधायचा आहे. मोबाईल नंबर आहे 7756959581. तोपर्यंत घरी राहा, स्वस्थ राहा, दिलेला होमवर्क प्रामाणिकपणे करा आणि आपल्या काही अडचणी असतील तर निसंकोचपणे या मोबाईल नंबरवर संपर्क साधा. सर्वांना धन्यवाद.